झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। भाऊ नाही, भाऊ नाही। हेच तर सांगत होते मी। स्वामी आले ना की जीवाला नुसता घोर लागून राहतो। आई, स्वामींनी सांगितलेले सगळे भाके तर खरे होतात का? नाहीतर काय, इतका छान साखरपुडा पार पडला पूर्वी आणि सिद्धूचा। आपण मस्त तयारीला सुद्धा लागलो होतो लग्नाच्या, आणि त्यात हे आता होऊन बसलं। आई, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ। हे बघा, आपण लग्नाची तयारी सुरूच ठेवूयात। सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नात आपण काहीच बदल करायला नको। आता काही झालं तर सिद्धूचं लग्न पूर्वीशी झालंच पाहिजे, नाहीतर सगळं मातीत जाईल। पूर्वी बाळा, नको रडूस। तू का रडतीयस? ह्या घरची सून तूच होणार आहेस। काळजी नको करूस, निश्चिंत राहा। हा आई, अशी कशी निश्चिंत राहू? एकीकडे तुम्हीच म्हणता की त्यांची सगळी भागी तर खरी होतात, ते दुसरीकडे तुम्हीच असं म्हणताय की तू काही काळजी करू नकोस। मला ना आता वेगळीच भीती वाटतेय। कसली भीती पूर्वी? जर देवीच्या मनात आमचं लग्न व्हायचं नसेल आणि तरी जर जबरदस्ती आम्ही लग्न केलं आणि तुला काही झालं? बस, या पुढे एक शब्दही बोलणार नाहीस तू पूर्वी। मान्य आहे, स्वामीजींची सगळी बाकी तर खरी ठरतात, पण ज्योतिष शास्त्रात प्रत्येक समस्येवरती उपाय असतो। आम्ही सिद्धूची पत्रिका गुरुजींना दाखवलेली आहे, ते अभ्यास करून त्याच्यावरती उपाय सांगतो म्हणालेत। मग तो उपाय आपण करूया आणि पुढे जाऊया। आजी पण नियतीच्या विरोधात जाऊन जर लग्न केलं तर ते कसं टिकेल? पूर्वी काय बोलतेस तू हे? हे असं घाबरून चालणार नाही। गाडे पाटलांची सून होणार आहेस तू, आणि या घरामध्ये वाघिणी वावरतात, अशी भित्री मेंढरा नाही वावरत, समजलं? भावना, भावना, ही बघ, आईंनी ही साडी दिली आहे कार्यक्रमासाठी। बघ, चांगली आहे ना? चालेल ना तुला? हो हो हा, ब्लाउज मॅचिंग असेलच तुझ्याकडे? हो हो आहे। बर। मामी, हे गळ्यात तुझं काय आहे? का ग असं एकदम विचारलंस? कारण भावना इकडे सेम आहे। काय? अगं वेडाबाई, भावना आईकडे कसं असेल? याला मंगळसूत्र म्हणतात, आणि ज्यांचं लग्न झालेलं असतं की नाही त्याच बायकांच्या गळ्यात असतं हे। वीणा, आई आले आले। आनंदी, एक गोष्ट ऐकाल माझी? हे बघा, माझ्या गळ्यातल्या नेकलेस बद्दल कुणालाही काही सांगायचं नाही। पण का भाऊ नाही? कारण ते आपल्या दोघींचंच सिक्रेट आहे। हा, ओके भाऊ नाही, मी कोणालाच नाही सांगणार। प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस।
हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? गळ्यात मंगळसूत्र असताना लग्नासाठी एखाद्या मुलाला कसं भेटू मी? काल माझ्यासोबत काय घडलंय हे आईला सांगायचा प्रयत्न केला, पण नाही सांगता आलं. पण त्यानंतर काय केलं मी? त्यानंतर तसा प्रयत्नही करावासा नाही वाटला. अजून किती त्रास देऊ मी आई बाबांना? माझ्यात नाही आता हिंमत. पण मग काय करू? कोणाला सांगू? गाडे पाटील, त्यांना सांगू का? कदाचित तेच माझी काहीतरी मदत करतील. आजचा दिवस जाम भारी आहे. स्वामींनी पण माझ्या मनात काय चालू आहे ते ओळखलं. आता सगळं छान होणार आहे. भावना मॅडमचा कॉल. याच कधी तर मी वाट बघत होतो. हॅलो. हॅलो मिस्टर गाडे पाटील, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोला ना भावना मॅडम. तुम्हाला आठवतंय एकदा तुमचा बघण्याचा कार्यक्रम ठेवला होता तुमच्या घरच्यांनी, आणि तुम्हाला तो करायचा नव्हता. तुमच्यावर जबरदस्ती करत होते तुमच्या घरचे. आता माझ्याही बाबतीत तसंच होतंय. मलाही बघण्याचा कार्यक्रम नाही करायचा आहे. मलाही काहीतरी उपाय सांगा ना. काय झालं? मी अशा का बोलताय? मिस्टर गाडे पाटील, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना, त्यावर कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार. तुम्हाला असं वाटेल, काय बोलतेय ही बाई? इतके दिवस ज्या बाईची तुम्ही इतकी मदत केली, काळजी घेतली, ती बाई किती मूर्ख आहे असं वाटेल तुम्हाला. मॅडम अहो काय झालंय नक्की? अहो कारण गोष्टच तशी घडली आहे. कालच्या उत्सवात बिचाऱ्या आईने माझं लग्न व्हावं म्हणून पूजा ठेवली होती. या पूजेचाच विधी म्हणून भावनाने देवी मातेचा 5 माळा जप करायचा. पूजा संपन्न झाल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी डोळे मिटून जप करायला बसले. आपण एका जागी स्थिर बसून हा जप करायचा. काहीही झालं तरी डोळे उघडायचे नाहीत असं मला सांगितलं होतं, आणि मी पण अगदी मनापासून डोळे मिटून जप केलं. माझा जप करून झाल्यानंतर जेव्हा मी उठले ना, तेव्हा मला माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं. ते मंगळसूत्र कोणी घातलं, कधी घातलं, ते माझ्या गळ्यात कसं आलं, मला खरंच काहीच माहिती नाहीये. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज